अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुका येथील स्थानिक वायगाव दगडागड येथील शेतकरी सतत झालेल्या ढगफुटी पावसामुळे हैराण झाले। अशा परिस्थितीत तोंडाशी आलेला घास हा हिरावून घेतला। शेतकऱ्यांची संतप्त भावना व्यक्त केल्या। त्यावेळी शेतकऱ्यांची मागणी सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली। यावेळी शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। अभय देशमुख, प्रफुल्ल निंबोरकर, श्यामकांत उल्हे, रोशन झास्कर, अनुप महल्ले, अमोल डोंगरे, विष्णू नाटे, प्रवीण पारखे, मोहन इंगोले, उमेश देशमुख, वैभव इंगोले, गजानन काळे, प्रवीण इंगोले, मधुकर नाटे, ज्ञानेश्वर नाठे, नंदू गाडवे, सचिन शिंदे, रामेश्वर इंगोले, प्रज्वल इंगोले, प्रफुल्ल दामोदर, वासुदेव मानकर, धर्मेंद्र इंगोले, हरिहर इंगोले, धीरज इंगोले, माधव ठाकरे, प्रवीण निंबोरकर, संजय अडबोल, दिलीप भुसारी, विनोद टाकसाळे आदी शेतकरी उपस्थित होते। 8 तारखेपासून गेलेल्या 8 तारखेपासून तर आजची 8 तारीख पूर्ण वायगाव हे असं आहे का पूर्ण तिथंच पाऊस पडून राहिला। सर्वेवालेचा सर्वे चालू आहे, नालेवालेचं नाले करून राहिले। सोयाबीनला फुलं पूर्ण झडला, सोयाबीनला शेंग नाही आहे, कपाशी पुरी खराबच झाली, तूर तर जळली। यंत्र 73% पाऊस सांगते, 2-3दा अतिवृष्टी झाली वायगाव दगडागड जे आहे मोजा येथे अतिवृष्टी झाली आहे। बाकी भातकुलीचा एरिया जर धरा तो सक्सेस नाही होणार तो, पण परंतु हे वायगावात तुम्ही हे झाला तर वायगाव काय परिस्थिती आहे तुमच्या तलाठीने विचारा, कृषी सहयोगला विचारा, अशा पद्धतीची परिस्थिती आहे। पाहिजे होती 40-50 शेंगा पिकायला पाहिजे होते, रस्ते वाहून गेले सर, रस्ते नाही आहे व्यवस्थित। सर अजून तुमचा जो तलाठीनं दिलेला नाल्याकाठचे शेतीलाच तुम्ही पाणी करा, पण जे बाकीचे शेत आहे ते पाण्यात अजूनही पाण्याखाली शेती आहे। आजही मी माझं तलाठी सांगते म्हणा बाबा साहेबांना आदेश दिले ते नाल्याकाठच कोंबडला कारण साहेब सक्सेस नाही ऊन तपली ऑटोमॅटिक आहे की आम्ही दगडागड आणि भातकुली महोजामधील शेतकरी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे आमची शेती पूर्ण खराब झाली आहे। सोयाबीन दिसते तसं पण शेंगा नाही आहे, कपाशी पूर्ण जळून राहिली आहे आणि तूर पूर्णतः जळाली आहे। तरी आम्हाला नुकसान भरपाई देण्यात लिहिली आहे, उद्या चौकशीसाठी पाठवतो म्हणून सांगितलेलं आहे। पुढची प्रतिक्रिया पुढे दुसरे परत